नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली आहे। वेळुंजे गावाजवळील नांदगाव कोहोळी मार्गावर अचानक दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा मलबा आल्याने पुढील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला आहे। हेदुलीपाडा, नांदगाव, कोहोळी, वारस, विहीर, ठाकूरपाडा, खरवळ, खुटपाडा, हेदंबा यासह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना मोठा फटका बसलाय। रस्ता बंद झाल्यामुळे अत्यावश्यक सेवा, दैनंदिन प्रवास आणि वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं तातडीनं जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीनं मलबा हटवून मार्ग पूर्ववत सुरू करावा अशी मागणी केली आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। माझं नाव दीपक नारायण गवळी, राहणार नांदगाव कोळी। मी काय म्हणजे दवाखान्याच्या कामानिमित्त मी जात होतो, घाटात आलो इथं ते मोठं डोंगर डायरेक्ट कोसळून रस्त्यावरती आमची रस्त्याची जाण्या येण्याचा मार्ग हाच एक आहे। हा नेहमी म्हणजे डायरेक्ट आडूनच टाकलेला आहे हा। तर प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर हे दूर करावं, म्हणजे आमचं जाणं येणं तरी सोपं होईल। नमस्कार, आम्ही नांदगाव कोळी इथे रहिवासी असून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार होतो। पण जे नांदगाव कोळी खरवळ रोड आहे वेळुंजापासून खाली जाणारा, तिथे मोठ्या प्रमाणात डायरेक्ट डोंगर धसलेला आहे रस्त्यावरती। तर पूर्ण ज्या गाड्या येणारे जाणारे दळणवळण पूर्ण थांबलेलं आहे, पूर्ण ब्लॉक झालेला आहे। तरी संबंधित PWD असेल, PMGS वाले असतील, त्यांनी तात्काळ या दरड हटवावी आणि जे काही कामगार वर्ग आहेत, दवाखान्यात जाणारे पेशंट आहेत, त्यांना जी अडचण झाली ती दूर होईल। किंवा शिक्षक वर्ग पण आले होते, तर तिथून ते वापस गेले, कारण दरड ही मोठ्या प्रमाणात पडली असल्यामुळे गाड्या येणे जाण्यासाठी दळणवळण पूर्ण थांबलेलं आहे। तर सदर या घटनेची तात्काळ दखल घ्यावी आणि ही दरड लवकरात लवकर बाजूला करण्यात यावी।